हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी मॅथ्स ट्रिक मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण सरासरीचे प्रश्न घेऊन आलात आणि आजपासून आपलं डेली या ठिकाणी जे व्हिडिओ आहे या अपलोड होणार आहे, कारण की याच्या अगोदर जे काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा सामाजिक समस्येच्या कारणाने म्हणा आतापर्यंत आपले व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करण्यात आलेले नव्हते. परंतु याच्यानंतर ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असेल हे दोन्ही पद्धतीने आपले या ठिकाणी व्हिडिओ पोलीस भरतीसाठी विशेष या ठिकाणी प्रश्न उपस्थित होणार आहेत. तर तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट आहे, तर पहिले काही आपले सबस्क्राईब आहेतच जोडून, परंतु त्या प्रत्यक्षामध्ये बाकीचे काही या ठिकाणी उमेदवार असतील पोलीस भरतीचे असतील, त्यांनी या ठिकाणी हा व्हिडिओ जर त्याच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचला असेल तर त्यांनी काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, लाईक करायचं आणि इतरांपर्यंत पोहोचित करायचं. कारण कसं असते, हे जे प्रश्न असतात ना, कुठं ना कुठंतरी कोणत्यातरी जिल्ह्यामध्ये विचारले गेले प्रश्न आहेत. तर प्रत्येक प्रश्न आपला असा आहे की कुठं ना कुठंतरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर प्रश्न असा आहे, तर 3 पुस्तकाची सरासरी 25 आहे, त्यापैकी 2 पुस्तकाची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती असेल. ओके, पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय तुमच्या समोर 4 असतात, तुम्हाला माहीत आहे. पर्याय 4 योग्य असण्यापूर्वी तुम्हाला सांगू शकतो की हा प्रश्न कुठं विचारला गेला आहे. भंडारा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, चंद्रपूरमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हा पोलीसमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. नागपूरमध्ये सुद्धा हा प्रश्न चालक पोलीस भरतीसाठी विचारला गेलेला आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे 30, पर्याय क्रमांक 2 आहे 5, पर्याय क्रमांक 3 आहे 25, पर्याय क्रमांक 4 आहे 35. आता योग्य प्रश्नांचं उत्तर सोडवायचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला प्रश्नांचं उत्तर येत असेल तर तुम्ही या ठिकाणी पेन आणि वही घेऊन तयार राहायचं आहे. ओके, 3 पुस्तका सरासरी किंमत किती आहे, 25 आहे. लिहायचं नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो, 3 पुस्तकाची सरासरी या ठिकाणी विचारली म्हणून त्या ठिकाणी 25ला गुणायचं असते. बरोबर आहे. 25 तरी किती वालं, 75 वाले आलं. बरोबर इथपर्यंत. आता 2 पुस्तकाची सरासरी, 2 पुस्तकाची काय म्हणते सरासरी किती असेल, 20 आहे. म्हणजे या ठिकाणी 2 पुस्तकाची सरासरी किंमत 20 असेल. ओके, तर या ठिकाणी किती होतात, 40. इथपर्यंत योग्य आहे. आलं. मग आता मित्रांनो, आता काहीच नाही, आपल्याला काय करायचं, तिसऱ्या पुस्तकाची किंमत काढायची आहे. तिसऱ्या पुस्तकाची किंमत काढण्यासाठी 75मधून काय करायचे, 40 या ठिकाणी मायनस करायचे. उरतात किती, 35 उरतात आहे. म्हणजे तुमचं जे पर्याय क्रमांक 4 आहे, 4 पर्याय क्रमांक तुमचं योग्य प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने कसं करायचं, शॉर्टकट पद्धतीनं आपल्या प्रश्नांचे उत्तर करायचं आहे. ओके, मग चॅनलला काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. आता नेक्स्ट प्रश्न पाहूया. ओके, पहा, दुसरा प्रश्न चालू आहे. 30 ते 50 यामधील मूळ संख्यांची सरासरी किती. ओके, पहा, 30 ते 50 मधील मूळ संख्यांची सरासरी किती म्हणते. हा प्रश्न विचारला कुठे गेलं, पुणे आयुक्तालय पोलीस भरती 2018मध्ये विचारला गेला प्रश्न आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये सुद्धा विचारला गेला प्रश्न आहे. SRPFमध्ये सुद्धा विचारला गेला प्रश्न आहे 2019मध्ये. ओके, पर्याय क्रमांक तुमच्या समोर 4 आहेत. परंतु प्रश्न काय विचारला त्याने पहा. ते प्रश्न काय म्हणते, 30 ते 50 यामधील मूळ संख्या. आता मूळ संख्या आपल्याला माहीत राहणं महत्त्वाचं आहे. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला त्या संख्येने भाग जाणे म्हणजे ती झाली मूळ संख्या. बरोबर आहे. पण कोणती संख्या, तर 30 ते 50मध्ये म्हणजे 30ला 31ला भाग जात नाही, 30ला भाग जातो. 30ला म्हणजे एक स्थानी 0 आहे, 5ची कसोट लागू होते. त्याच्यानंतरची संख्या कोणती आहे, 30 नंतर 32ला भाग जाते, 33ला भाग जाते, 34ला भाग जाते. 37 या संख्येला मूळ संख्या आहे, त्याला भाग जात नाही. बरोबर आहे. नंतरची संख्या बघायची अधिक, नंतरची संख्या 41 आणि नंतर 43 संख्येला सुद्धा भाग जात नाही. त्या संख्येला त्या संख्येने भाग द्यावा लागते. नंतर 45, 46 आणि नंतर 47. ओके, 49 येत नाही, 7 49 आहे. ओके, आता किती संख्या आहेत बघायच्या, सरासरीचं प्रकरण चालू आहे. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ओके, तर संख्या आहे तर 5 आहे की नाही, 1 2 3 4 5 आहेत. आता सर्व संख्यांची करायची बेरीज. ओके, आता काय एकच स्थानचा बघायचा, 7 आणि 3 किती व्हायले, 10. ओके, आता एकक स्थान बघायचा, 7 8 9. ओके,
9 10 किती वाले 19, 19ला 19 हातच्या आले किती 1. ओके, 3चा पाडा आले चांगला म्हणजे 4 आणि 4 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 17 18 19 म्हणजे इथं व्हायले किती 199 भागिले किती 5. 5नं भागायचं मित्रांनो. बघा 5नं भाग जात नाही पॉईंटमध्ये तरी पण भागावं लागते. 5 1 5, 5 तरी किती येते 15. ओके, 4 उरतात ते म्हणजे 5 9 45, 5 9 45 व्हायले म्हणजे 4 उरतात ते. ओके, 0 पंचाटी 40 अशा पद्धतीने 40 होतात ते पॉईंटला आहे. आणि अशा पद्धती 8 यांचं उत्तर येते म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. काटाकाटी करण्यासाठी आपला सेपरेट ठिकाणी व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता काटाकाटी कशी करायची ते. जर तुम्ही कमेंट करून सांगा काटाकाटी येत नसेल तर स्पेशल त्याचा आपण व्हिडिओ घेऊया. ओके, बोर्डावर बघा 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती येईल. पिंपरी चिंचवडमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. सोलापूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. एकदा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्यायचा. ओके मित्रांनो, म्हणजे काय म्हणते 6 संख्यांची सरासरी किती म्हणते 64.5 म्हणजे 6 संख्यांची सरासरी 64.5. ओके, 7वी संख्या 96 आहे. आता 7वी संख्या 96 आहे म्हणते म्हणजे 7व्या संख्यांची सरासरी नाही 7वी संख्या 96 आहे. ओके, आधी काय करून घेऊ दोघांचा गुणाकार करून घेऊया. ओके, आता पॉईंट पुन्हा पाहूया. 6 पंचे 30, 30ला किती 0 हातच्या आले किती 3. ओके, 6 चौक 24, 24 आणि 3 27, 27ला 7 हातच्या आले पुन्हा 2. 6 6 36, 36 आणि 2 38. ओके, अशा पद्धतीने 3870 व्हायले. आता आपलं काय करायचं आहे दशांश स्थळ द्यायचं ना. दशांश स्थळ दिल्यानंतर देऊन टाकायचं पॉईंट. म्हणजे खरं उत्तर काय आलं 387. ओके, 387 मध्ये कोणती किती आहे म्हणते 96 आहे म्हणते. 387 मध्ये 96 मिळवायचे म्हणजे या ठिकाणी किती येते 483 येते. आता हे 483 आलं. 483 नंतर काय ते सर्व संख्यांची सरासरी किती म्हणते म्हणजे सर्व संख्यांची सरासरी म्हणजे सर्व संख्या म्हणजे एकूण संख्या किती आहेत. हे 6 संख्यांची सरासरी किती 64.5 आहे. आणि 7वी संख्या म्हणजे 7वी संख्या अशी आहे म्हणजे एकूण संख्या 7 आहेत. याला कितनं भागायचं 7नं भागायचं. बरोबर आहे. तर 7 6 7 42, 6 6 36, 6 7 42. ओके, आता उरतात किती इथे 4. 7 7 7 49 म्हणजे असं उत्तर येते. म्हणजे या ठिकाणी 69 उत्तर येते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं काय योग्य उत्तर आहे. शॉर्टकट पद्धतीने प्रश्न सोडवायचे. ओके, नेक्स्ट पहा. एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या 10 षटकामध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरित 40 षटकामध्ये धावांची किंमत सरासरी किती असावी. पहा, प्रश्न थोडासा कठीण जरी असला तरी सोपा आहे. काय म्हणते एका सामन्यात 10 षटकामध्ये धावांची सरासरी इतकी होती म्हणजे 10 षटकामध्ये सरासरी 3 पॉईंट किती होती 2 होती. आता याला केलं तर किती याला उत्तर 32 आले. बरोबर आहे. आता एकूण धावा काढायच्या आता. ओके, आता त्या सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास म्हणजे हे 282 धावांची गरज प्लस 32 हे 10 षटकामध्ये 10 चेंडू होता. 10 चेंडूमध्ये हे झाले एकूण धावाची म्हणजे या त्याच्यामध्ये जर प्लस केलं तर 314 येते. ओके, 300 किती आले 14 इथपर्यंत. ओके, आता एकूण षटके किती असतात ते एकूण षटके किती आहेत तर 40 षटकामध्ये धावांची सरासरी किंमत किती 40 आणि हे किती वाले 50. 40 आणि हे 40 षटके उरलेले 40 षटके आणि 10 हे व्हायले 50. ओके, मला काय करायचं 50नं काय करायचं भागायचं. बरोबर आहे. आलं का बरोबर. 50नं भागलं म्हणजे हा 0 तर 50 सखी किती 50 सखी 300. ओके, उरतात किती 14. ओके, भाग जात नाही 50नं म्हणून 0 दिला म्हणून पॉईंट घेतला आहे. बरोबर आहे.
50 दोन्ही 100 उरतात किती 40. ओके, आता 50नं भागायचं आहे, भाग जात नाही. 85 40 तर 6.28 या ठिकाणी 25 आहे. 6.28 पर्याय क्रमांक 1 हा प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 6.28. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूया. चला, 5वा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. 5वा प्रश्न हे पहा. काय म्हणते, रामला गणित, इंग्रजी व भूगोलात अनुक्रमे 72, 75 आणि 72 गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले आहेत? सरासरी किती गुण आहेत? विषय किती आहेत पहा, लक्षात घ्या. विषय आहेत 3. ओके, 3 विषय आहेत, म्हणजे 72 प्लस 75 प्लस पुन्हा 72. ओके, बरोबर आहे ना. आता विषय आहेत किती, बेरीज करायची. 7 8 9, 9ला या ठिकाणी 9 आले. नंतर 7 1 7 1 21. ओके, 219 3नं भागायचं. ओके, 3 7 21 आणि 3 3 9 म्हणजे 73. सरासरी या 3 विषयामध्ये किती? 73. यांना काय सरासरी 73 येते या 3 विषयाची. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या पर्याय क्रमांक 2 प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. 6वा प्रश्न हा तुमच्या समोर आहे. माझ्याकडे रुपये 5, 10 व 20च्या समान नोटा असून त्यांची किंमत 2450 रुपये होते, तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? हा प्रश्न कुठं विचारला, काय विचार तुम्हीच पाहू शकता. पण इतकं मी सांगू शकतो, हा प्रश्न म्हणजे आपण जे प्रश्न घेत असतो तो कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारला गेला असतो आलेला आहे. लक्षामध्ये थोडंसं हा लॉंग कट असेल तरी तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं कठीण जाईल. सोडवणं काही हरकत नाही, पण समजणं महत्त्वाचं आहे. काय म्हणते, माझ्याकडे एकूण नोटा, एकूण रुपये किती आहेत? 2450 रुपये आहेत. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, आपल्याला माहीत नाही तर ते नोटा किती आहेत. नोटा आपण x मानू, म्हणजे 5x अधिक 10x अधिक 20x. ओके, बरोबर आहे. एकूण रुपये किती आहेत? 2450 रुपये आहेत. बरोबर, इथपर्यंत आले. आता हे तिघांची काय करायची? तिघांची बेरीज करायची. ओके, या तिघांची बेरीज होते या ठिकाणी 35x बरोबर 2400 किती वाले? 50 आले. आता एक्सला काय घेऊता? बाजूला घेऊता. 35ने याला भागवता किंवा 5ने याला भागवता. लक्षामध्ये 35ने किंवा 5ने भागलं असतं तर काय हरकत नाही. 2450 भागिले 35. ओके, 5 7 35, 5 1 5 चौक 20, 5 9 45, शून्यला 0, 7 1 7 7 7 49, शून्यला 0. उत्तर किती आलं तुमचं? एक्स किती आलं? एक्स बरोबर 70 आले. म्हणजे एक्स बरोबर 70 आलं, म्हणजे जे काही तुमच्या नोटा आहेत किती आहेत? 70 आहेत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं काय योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने 7वा प्रश्न मित्रांनो पहा. आता आपल्या शॉर्टकट पद्धतीने आपण प्रश्न सोडून घेत आहोत. काही ठिकाणी बरेच लॉंग कट प्रश्न आहेत. पहा, 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल? ओके, तर SRPमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. 3 ठिकाणी विचारला गेला प्रश्न आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्यायाचं वाचन करण्यात थेट आपण उत्तर काढूया. ओके, आता इथे काय म्हणते, 54 ते 60 या क्रमवार संख्या सरासरी किती येईल? क्रमवार संख्याची म्हणजे या ठिकाणी 54 अधिक म्हणजे 55 अधिक. ओके, अशा पद्धतीने 56 अधिक 57 अधिक 58 अधिक 59 अधिक या ठिकाणी 60 या क्रमवार संख्यांची काय म्हणते? सरासरी. म्हणजे किती संख्या आहेत क्रमवार ते बघायच्या. हे 3 आणि 3 6 आणि 1 7 क्रमवार संख्या आहेत. बरोबर आहे. आता यांची बेरीज करायची. ओके, आता इथं 9 19. ओके, इथं 9. ओके, अशा पद्धतीने म्हणजे याची सर्वांची जर बेरीज केली तर 300 किती येते? 99. ओके, आता 399ला काय करायचं? 7नं भागायचं. 7 9 7 7 5 35, 7 7 49, 4 7 7 49 म्हणजे 57 येते. पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 ह्या प्रश्नांचं काय
योग्य उत्तर आहे 57. ओके, तुम्हाला याच्यापेक्षा शॉर्टकट सांगतो. या संख्यांची सरासरी काय आहे, जी मधली संख्या असते मित्रांनो, मधली 57. ओके, शॉर्ट पद्धतीने शॉर्टकट मधली संख्या काय असते, सरासरी संख्या असते. हे किती 7 संख्याची सरासरी मधली संख्या असं काय असते, सरासरी असते. 57 संख्या काय, मधली संख्या. तुम्ही एवढं बेरीज करणं, त्याला भागणं असं करता नका. तुम्हाला सोपं काय ते 57 येते अशा पद्धतीने. ठीक आहे, पहा मित्रो, 8वा प्रश्न काय म्हणजे शॉर्टकट पद्धतीने सोडवायचं आपल्याला, जास्त वेळ खाऊ नये. एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? ओके, आता 50 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांचे 13. ओके, केले गट पाले 2 आणि दुसऱ्या 25 विद्यार्थ्यांचे किती, 17. दोघाला काय करायचं मित्रांनो, मिळवून घ्यायचं. दोघांना मिळवून घेतला असता दोघांचं होते या ठिकाणी 30. ओके, याला काय 2 भागायचं, उत्तर काय तुमचं 15. फायनली या ठिकाणी शॉर्टकट पद्धतीमध्ये पर्याय क्रमांक 3 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. म्हणून काय करायचं, लाईक करायला विसरायचं नाही आणि कमेंट करून नक्की सांगायचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते. चला मित्रांनो, 9वा प्रश्न. आता 9 प्रश्न पाहूता, त्याच्यानंतरचे प्रश्न पाहूता. चला, तर काय म्हणते, विराट कोहलीने 4 काढलेली धावांची सरासरी 80 आहे. तर त्याने 4 डावात एकूण किती धावा काढल्या आहेत? सिंधुदुर्गमध्ये विचारला गेला प्रश्न आहे, नागपूरमध्ये आहे, पुन्हा नागपूरमध्ये विचारला गेला. मी सर्वप्रथम पुन्हा सांगत नाही. शॉर्टकट पद्धतीने किती काढायच्या, कसं काढायचं, 80 धावा सरासरी आहेत. डाव किती आहेत, 4. 8 चौक किती वाले, 32. आलं उत्तर किती, 320. पर्याय क्रमांक कोणता आहे, 3 या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे. म्हणजे शॉर्टकट पाहता क्षणी उत्तर आहे. आणि दररोज आता इथून की नाही डेली या ठिकाणी आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे. म्हणून चॅनलला काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मित्रापर्यंत आहेत, पोलीस भरतींचे मित्र असतील त्याच्यापर्यंत काय करा, हा पोहोचित करा. कारण की तुमच्या सपोर्टने हा व्हिडिओ माझा जर चांगल्या पद्धतीनं व्ह्यूज आले उदाहरणामध्ये, तेवढंच आपल्याला चांगलं वाटते. आणि त्याच पद्धतीनं आपण प्रत्येक गणिताचे कोणते प्रश्न असतील या ठिकाणी टाकण्याचा या ठिकाणी सखोल प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.